जय गजानन माऊली मित्रमैत्रिणींनो. तर आज मी तुमच्यासाठी काही असं स्पेशल घेऊन आलेले आहे की ते सर्वांना आवडतं, घरातील लहान मोठे. तर ते काय आहे तर तुम्हाला सर्वांना दिसलेलंच आहे थंबनेलवरून आणि व्हिडिओच्या स्टार्टिंगला पण. आज मी तुमच्यासाठी घरच्या घरी खूप टेस्टी, क्रीमी आणि एकदम बाजारातल्यासारखी कुल्फी बनवणार आहे. ही कुल्फी बनवायला खूप सोपी आणि कमी इन्ग्रेडियंटमध्ये तयार होणारी ही आपली कुल्फी आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर या मलाई कुल्फीसाठी आपल्याला काय काय लागणार आहे? 1 लिटर दूध लागणार आहे, मिल्क पावडर लागणार आहे, कॉर्नफ्लेवर लागणार आहे आणि तुम्हाला जर वेगळ्या फ्लेवरमध्ये बनवायची असली जसं बदाम पिस्ता, गुलकंद कुल्फी, तर त्यासाठी तुम्ही त्यामध्ये त्या इन्ग्रेडियंट ॲड करून तिला बनवू शकता. तर इथं मी एक थोडा चॉकलेटी फ्लेवर दिलेला आहे कुल्फीला आणि यामध्ये मी ड्रायफ्रूट, विलायची पावडर आणि शुगर एवढे इन्ग्रेडियंट आपल्याला कुल्फी बनवण्यासाठी लागणार आहे. तर मी आता तुम्हाला कुल्फी कशी बनवायची ते सविस्तर सांगते आणि छोट्या छोट्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या, जेणेकरून तुम्ही कुल्फी बनवली तर घरी सेम अशीच्या अशी तुमची बनणार. चला तर मग कुल्फीला आपण सुरुवात करूया. तर सुरुवातीला तुम्ही बघितलंच, मी गॅस लावला, गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये सुरुवातीला थोडं पाणी टाकलं, जेणेकरून आपण त्यामध्ये जे दूध टाकणार आहे ते तळाला चिटकणार नाही. तर आधी कढईमध्ये थोडं पाणी टाकणं गरजेचं आहे. मी सुरुवातीला थोडं पाणी टाकून घेतलं आणि 1 लिटर दूध जे घेतलं होतं मी मापूनच घेतलेलं होतं, तर ते कढईमध्ये टाकून दिलं आणि तापायला साईडला ठेवून दिलं. एका साईडनं दूध तापून येईल तोपर्यंत आपण बाकीची प्रोसेस तयार करून घेऊया. तर मी इथे एक काचेचा थोडं लहान बाऊल घेतला. तर बाऊलमध्ये मी कॉर्नफ्लॉवर घेतलं 1 चमचा आणि 4 टेबलस्पून मी मिल्क पावडर घेतली. मिल्क पावडर कुठलीही चालेल, पण मिल्क पावडर मस्ट आहे. मिल्क पावडरने आपल्या कुल्फीला छान अशी चव येते. आणि तो बाऊल बाजूला ठेवला आणि एक कढई घेतली दुसरी, त्यामध्ये 1 वाटी साखर घेतली. ती साखर कढईमध्ये टाकली आणि कढई गॅसवरती ठेवली. आता या साखरमध्ये आपल्याला पाणी वगैरे असं काहीच ॲड करायचं नाही. मीडियम गॅसवरती आपण चमच्याने साखर हलवत जायची. जशी जशी साखर होत जाते तशी तशी थोडी ती थिक होत जाते, म्हणून हलवणं गरजेचं आहे. सारखं हलवत राहायचं. इथं आपल्या दुधाला उकळी आली, तर मी मीडियम गॅस दुधाचा करून ठेवला आणि दूध आटवण्यासाठी चालू केलं, म्हणजे त्यामध्ये चमचा फिरवणं सुरू केला. आता तुम्ही म्हणसाल की आपल्याला त्या साखरेचं काय करायचं आहे? तर आपल्याला त्या साखरेचं कॅरेमल बनवायचं आहे, जेणेकरून आपल्या कुल्फीला एक चॉकलेटी असा फ्लेवर आणि कलर येणार. आता हा कलरसुद्धा आणि हा फ्लेवरसुद्धा नॅचरल आहे. तर या कुल्फीचा कोणालाच कुठला प्रॉब्लेम येणार नाही. आपण बाहेरच्या गोष्टी यामध्ये ॲड केलेल्याच नाही. छान अशी घरच्या घरी बनणारी आपली कुल्फी आहे. तर हे आपलं साखरेचं कॅरेमल करता करता आपल्याला आपल्या दुधाकडेही लक्ष द्यायचं आहे, जेणेकरून ते बुडात लागलं नाही पाहिजे. दूध सतत हलवत राहा. आपल्याला दूध थोडं घट्ट आणि क्रीमी करायचं आहे, तर थोडा वेळ आपल्याला गॅसवरतीच त्याला आटू द्यायचं आहे. तर इथं माझं कॅरेमल तयार आहे. आता कॅरेमल थोडं माझं मी स्ट्रॉंग होऊ दिलं, कारण मला तो एक स्मेल पाहिजे होता आणि चॉकलेटी कलर आणि फ्लेवर पाहिजे होता. आता मी हे दूध बाजूला ठेवलेलं होतं गॅसवरती, तर त्याला 15-20 मिनटं जेमतेम झालेले होतं आटवायला, म्हणजे मीडियम गॅसवरतीच ते आटवणं चालू होतं. आता साईडला जे मी कॅरेमेल केलं होतं ते छान झालं आणि मी दुधामध्ये ते ओतून दिलं. थोडं गार झाल्यावर तुम्ही ओता, कारण गरम गरम ते थोडं फेस त्याचं होतं आणि दूध असं उसळी करते, म्हणजे की दूध असं उसळ्या मारते. तर आता हे दूध आपलं थोडं तापलेलं आहे आणि सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की आपण एका काचेच्या बाउलमध्ये मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लॉवरची पावडर काढून ठेवलेली होती. त्यामध्ये थोडं थोडं दूध टाकून छान हे असं फेटवून घ्या. कुठलीच त्यामध्ये गाठ व्हायला नको. जर तुम्हाला जास्त थिकनेसपणा हवा असेल तर कॉर्नफ्लॉवर थोडं दुधात मिक्स करू शकता, पण मी 1 लिटरसाठी 1 चमचा सफिशियंट आहे. तर इथं मी 1 चमचा वापरलेला आहे. जास्त वापरल्यास आपली जी मलाई कुल्फी आहे तिची टेस्ट अशी आपली पिठाळेल पिठाळेल लागेल, म्हणून प्रमाणातच तुम्ही हे घ्या, जेणेकरून आपली कुल्फी बिघडणार नाही.
थोडं थोडं दूध टाकून हे आपलं मिश्रण मी छान असं फेटवून घेतलं. कोणत्याही गुठळ्या त्यामध्ये ठेवल्या नाही, कारण गुठळ्या जर ठेवल्या तर आपल्या दुधामध्ये पण गुठळ्या होतील. जर गुठळ्या आपल्या दुधामध्ये झाल्यास तर काय करायचं, आपलं दूध थंड झाल्यावर मिक्सरला छानपैकी फिरवून घ्यायचं, सॉफ्ट असं मिल्क करून घ्यायचं. तर छान इथं आपल्या दुधाला उकळी आलेली आहे. आता गॅस थोडा लहान करायचा आणि आपण जे मिश्रण केलेलं होतं मिल्क पावडरचं आणि कॉर्नफ्लॉवरचं, ते थोडं थोडं करून टाका आणि चमचा आहे तो हलवत हलवत थोडं थोडं करून त्या दुधामध्ये टाकून घ्या आणि छान असं हलवून घ्या. थोडा मीडियम गॅस करायचा आणि छान हलवून घ्यायचं, कारण मिल्क पावडरने आणि कॉर्नफ्लॉवरने आपल्या दुधाला थोडा थिकनेसपणा येतो. तर थोडा वेळ छानपैकी असं हलवत राहायचं, जेणेकरून आपल्या कढईचं बूड खालून लागून येणार नाही. आता आपल्याला या मिल्कमध्ये ॲड करायचे आहे ड्रायफ्रूट. तर तुम्ही ड्रायफ्रूट कापून घेऊ शकता किंवा मिक्सरच्या भांड्याला थोडं जाडसर बारीकही वाटून घेऊ शकता. तर मी काय केलं होतं, थोडे ड्रायफ्रूट मिक्सरचं छोटं भांडं आहे त्यामध्ये टाकून घेतले, बदाम टाकून घेतले, काजू टाकून घेतले आणि 5-6 अशा वेलची त्यामध्ये टाकून घेतल्या आणि त्याची छान अशी जाडसर मी पेस्ट तयार करून घेतली. ड्रायफ्रूट टाकून झाल्यानंतर 2-3 मिनटं आपलं दुधाला छान अशी उकळी येऊ द्या. आता गॅस बंद करा आणि मिक्सर थोडं थंड होऊ द्या आणि थंड झाल्यावर हे मिक्सर कुल्फी मोडमध्ये किंवा ग्लासमध्ये टाकून घ्या. आता माझ्या घरामध्ये ग्लास होता आणि 2 डबे होते, त्यामध्ये मी हे आपलं कुल्फीचं मिक्सर टाकून घेतलं. आता या डब्यांना वरून आपल्याला फॉईलने पॅक करून घ्यायचं आहे आणि फ्रीजरमध्ये 8-9 तास तुम्ही या मोल्डला ठेवून द्या आणि फ्रीजर हाय कूलवरती करून ठेवा, जेणेकरून आपली कुल्फी छानपैकी होऊन येईल. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी झाली. अजून अशा इझी रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे मी तुम्हाला कुल्फीच्या थोड्या टिप्स देते. जर तुम्ही गॅस लो ठेवला नाही तर आपल्या दुधाला एक जळलेला वास लागेल आणि जेणेकरून आपली कुल्फी पण जळलेली लागेल. आणि दुसरी टिप्स, फुल क्रीम जर दूध तुम्ही कुल्फीसाठी वापरलं तर टेस्ट छान येईल. आणि ड्रायफ्रूट तुम्हाला नको टाकायचं असतील तर तुम्ही ते स्किप करू शकता. तुमच्या आवडीनुसार जे ड्रायफ्रूट आवडतात ते तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता, पण ड्रायफ्रूट टेस्ट इम्प्रूव्ह करतात. तर इथं माझे पूर्ण मोल्ड भरून झालेले आहे. घरातले डब्बे, ग्लास मी तेच घेतले. आपले चहा प्यायचे जे ग्लास होते त्यामध्ये तेही छोटे छोटे मी टाकून ठेवते, जेणेकरून मुलं एन्जॉय करतील. आणि आपल्या आयांचं असं असते की मुलांसाठी आपण काहीही करण्यासाठी तयार असतो. तर मी इथं फॉईलने पूर्ण ग्लास, माझे डबे पूर्ण पॅक केले आणि फ्रीजरमध्ये मी त्यांना ठेवून देणार आहे. छान, आता मी हे संध्याकाळीच बनवलेलं आहे, तर रात्रभर अशी छान कुल्फी होऊन येईल. खूपच अशी टेस्टी ही कुल्फी होते. तुम्ही घरी कुल्फी बनवली तर बाजारातली कुल्फी विसरून जासाल. तर मी हे मोल्ड आता फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे. फ्रीजरमध्ये ठेवताना आपलं फ्रीजर चेक करायचं की आपलं कूलिंग कमी आहे की जास्त आहे. कमी जर असल्यास तर तुम्ही कूलिंग जास्त करून ठेवा, जेणेकरून आपली कुल्फी छान अशी थिक होऊन येईल. चला, तर इथं कुल्फीचं बेटर वगैरे सगळं रेडी आहे. कुल्फी फ्रीजरमध्ये ठेवले. आता रात्रभर आराम करायचा. पण मुलांचं लक्ष सगळं फ्रीजरकडे असणार की केव्हा मी उठतो आणि केव्हा सकाळी मी कुल्फी खाते, असं त्यांचं सारखं चालू असते. तर वा, आपली मलाई कुल्फी तयार आहे. छान असा थिकपणा आपल्या कुल्फीला आलेला आहे. तर तुमच्याकडे आईस्क्रीम स्टिक असतील तर त्या तुम्ही चारही बाजूने 4 लावून घ्या. आता माझ्याकडे ह्या कुल्फीच्या टिक्स होत्या, तर मी दोन्ही बाजूंना 2 लावून घेतल्या. आता आपल्याला कुल्फी कशी काढायची आहे, तर ग्लास जो आहे ना, थोडं एका भांड्यामध्ये पाणी घ्या. नॉर्मल पाणी घ्या, आपलं गरम आहे नाही, कोण थंडही नको. त्यामध्ये थोडा वेळ फिरून घ्या आणि छानपैकी असं हाताने चोडून घ्या, जेणेकरून आपली जी कुल्फी आहे ती छानपैकी आरामात बाहेर येईल. आणि हळूच असं गोल फिरून ओढून एका भांड्यामध्ये काढून घ्या. तुम्ही बघू शकता किती क्रीमी आणि परफेक्ट टेक्स्चर आपल्या कुल्फीला आलेलं आहे. आता सुरी घेऊन तुम्ही चारही बाजूने असं कट करून घ्या. तर मी इथं ग्लासमध्ये ठेवलेलं होतं, तर छान असा गोल राऊंड आलेला आहे. आता त्याच्यात 4 कुल्फ्या तयार होणार आहे. तर मी ह्या दोन्ही स्टिक काढून टाकणार आहे आणि एका बाजूनं दोन्ही स्टिक लावणार आहे, दुसऱ्या बाजूनं दुसऱ्या स्टिक लावणार आहे. आता माझ्याकडे स्टिक नाही आहे, तर आपल्या ज्या टूथपिक असतात तर त्या मी वापरणार आहे इथं कुल्फीसाठी. तर छान असे चारी बाजूनं कट करून घ्या. तर छान अशी आपली मलाईदार कुल्फी तयार आहे.
क्रीमी अँड टेस्टी. चला तर मग पुन्हा भेटूया. आम्ही तर खूप केली कुल्फी. तुम्ही पण टेस्ट करून बघा, घरी करून बघा, खूपच छान अशी होते. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथं ड्रायफ्रूट टाकून सर्व करून घ्या. चला तर मग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्टे कूल अँड एन्जॉय युअर कूल कूल कुल्फी. बाय बाय. पुन्हा भेटूया लवकर.